तुमच्यासारख्या मुली आणि बायका कशा असतात हे मला चांगलंच माहिती आहे. आमच्यासारखं म्हणजे मॅडम, कमळी चांगल्याच घरची मुलगी आहे. हो, कमळी चांगल्या घरची मुलगी आहे. बर, ठीक आहे. तसंही साधना, तू कायम हे मंगळसूत्र कुंकू लावून फिरत असतेस, पण मला आठवत नाही ग तू मला कधी तुझ्या नवऱ्याबद्दल सांगितलेलं. काय ग कमळी, काय नाव आहे तुझ्या वडिलांचं? आई, पास झाला, आता अति होत आहे. का का बस झालं? नाही नाही, आज मला कळलंच पाहिजे ऋषी. आणि तसे काय चुकीचं विचारलं मी यांना एवढंच विचारते ना, हिच्या वडिलांचं नाव काय आहे? तसंही आपल्यामध्ये रीत आहे, प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या वडिलांचंच नाव लावतो. त्यात वेगळं काय विचारते मी तिला? एवढंच विचारते ना, काय आहे तुझ्या वडिलांचं नाव? सांग ना, सांग साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? का नाही आठवत नाहीये? नवरा आहे का? काय ग कमळी, उठ सूट कोणालाही जाब विचारण्याची धमक आहे ना तुझ्यामध्ये? मग आजपर्यंत तू तुझ्या आईला विचारलं नाहीस, आई माझे बाबा कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, आई मी कुणाची मुलगी आहे, आई तू कुणाशी लग्न केलं, नाही विचारलंस? बोल ना, हा प्रश्न आला नाही तुझ्या मनात? कोण आहेत तुझे वडील? कारण फॅक्ट ही आहे की हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे. मॅडम, काय माहितीये का तुला? सांग ना, कोणाशी लग्न केलंयस तू? का लग्न न करताच? मॅडम, का काय झालं का? खरं बोलल्यावर त्रास होतोय का? कुठलं खानदान आहे तुमचं? वडिलांचं नाव सांगा ना. मॅडम, कोणाशी लग्न केलंय? जाऊ. आई